धन्यवाद अमित. सर्वात चर्चेतली बातमी आहे ती म्हणजे पुण्यात सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या झाली होती. ही हत्या नेमकी कुणी केली, त्याचा उलगडा कसा झाला, या संदर्भातलं सविस्तर वृत्त पाहायचंय. मार्कडवाडीत आज काय घडलं तेही जाणून घ्यायचंय. कुर्ल्याच्या अपघातातल्या बातम्यांसंदर्भातलाही आढावा घ्यायचा आहे. पण सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. हत्येचा उलगडा होण्याची शक्यता. बीडच्या मस्ताचोक गावच्या माजी सरपंचाच्या हत्येविरोधात आक्रमक ग्रामस्थांचा रास्ता रोको. केजमध्ये एसटी बस आंदोलकांनी पेटवली. हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक. कुर्ला अपघात प्रकरणी बस ड्रायव्हर संजय मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडी. 21 डिसेंबरपर्यंत राहणार पोलिसांच्या ताब्यात. संजय मोरेनं दारू प्राशन केलं नसल्याचं स्पष्ट. संतप्त नातेवाईकांपासून वाचवण्यासाठी संजय मोरेला टॅक्सीतनं आणलं कोर्टात. सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त. कुर्ला बस अपघात प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 7 लाखांची मदत. राज्य शासनाकडनं 5 लाख तर बेस्टकडनं 2 लाख रुपये. ईव्हीएम बद्दल बोलण्यापेक्षा आधी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्या. गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा. खळं लुटणारा गावात आला होता. पराभव होत असल्याचं समजताच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात. सदाभाऊ खोत यांचा पवारांना टोला. दुर्गाडी किल्ल्यावरती मंदिर नसून मशीद असल्याचा दावा कोर्टानं फेटाळला. 48 वर्षांनी मिळाला न्याय. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू आक्रमक. राज्यभरात हिंदू जनजागरण समितीनं काढले आक्रोश मोर्चे. पोलिसांना दूर सारा, भारतातल्या बांगलादेशींना आम्ही शिल्लक ठेवणार नाही. नितेश राणेंची हिंदू आक्रोश मोर्चातनं हाक. जालन्यात तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या. 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास.